योजना चालवायची का 4 महिने चालवायची का 6 महिने चालवायची हा विषय नाही. तर ह्या कंटिन्यू प्रोसेसचा भाग म्हणून त्याला आपण इन्व्हॉल्व केलेला आहे. म्हणून त्यासाठी पुरेशी तरतूदसुद्धा केलेली आहे. कोणत्या खर्चावर कात्री लावावी, कोणत्या योजनेवर पैसे लावावेत याचा सगळे ताळेबंद आराखडा या सरकारने केलेला आहे. म्हणून ना योजनेमध्ये खंड पडणार नाही आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांचे पगार हे वेळेवर मिळतील याची काळजी आणि दक्षता सरकारने घेतलेली आहे. ते असे म्हणाले की राबणाऱ्या नोकरदारांच्या पगारी करायला यांच्याकडे पैसे नसतील तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल. आणखी तो विषय तुम्ही येऊ तर द्या. पगार भेटला नाही त्यावेळेवर बोला ना. जानेवारीचा आज बोलून उपयोग नाही. तर आम्ही सर्व याची व्यवस्था केलेली आहे हे वारंवार आम्ही सांगतोय. सरकारी कर्मचाऱ्याचा पगार थांबवून योजनेमध्ये पैसे टाकले असं कोणताही कॅल्क्युलेशन करता येणार नाही. तर त्याचं एक वेगळी तरतूद आम्ही केलेली आहे. त्याच्यामुळं राज्यामध्ये ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा इफेक्ट जर पाहिला तर 1,500-3,000 ज्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत त्यांनी आपलं छोटे उद्योग सुरू केलेले आपल्याला पाहायला मिळतात. 3,000मध्ये काय उद्योग केलेत, कोणी घरी बसून कोणता उद्योग सुरू केला याच्या सगळं म्हणजे खरं एका अर्थानं घरी बसून घरातल्या घरात उद्योगाला सुद्धा त्याला चालना मिळालेली. पैसे घेतले आणि खर्च केले असं ह्या महिला भगिनी कधी करत नसतात. त्यांना संसाराला हातभार कसा लावायचा आहे त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. म्हणून उद्योग तर आम्ही देणारच आहोत. सरकार ह्या नोकऱ्या देणारच आहे किंवा उद्योग आणखीन आणणारच आहेत. परंतु त्याचबरोबर घर बसल्या आपल्याला आणखीन काय करता येईल. अनेक महिला भगिनी अशा आहेत की घरी त्यांच्या हातामध्ये कला आहे परंतु त्यांच्याकडं भांडवल नव्हतं. हे छोटं का होईना त्यांना भांडवल देण्याचा सरकारने प्रयत्न केले. नाही, राज्य खड्ड्यात वगैरे जाणार नाही. राज्य आणखीन पुढे जाणार आहे. राज्य खड्ड्यात जाण्यासारखी स्थिती नाही आहे. राज्याला प्रगतीकडे कसं घेऊन जायचं हा प्रयत्न सरकारचा आहे. नाही ते असं का म्हणाले मग? ते तर तुमचे फ्रेंड आहेत. आमचे फ्रेंड जरी असले तरी त्यांना कदाचित कुणी जी काही माहिती दिली असेल त्या आधारे ते बोललेले आहेत. परंतु आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो राज्य खड्ड्यात नाही, प्रगतीपथावर घेऊन जाऊ आणि त्यासाठी तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल. हळूहळू ते तुमच्यापासून आता विरोधात जायला सुरू झाले, दूर जायला सुरू झाले ते त्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही. परंतु निश्चित आम्ही एक आमचा कॉन्फिडन्स गेन करून पुढे जायचा प्रयत्नात आहोत आणि मला वाटतं त्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळतो. पद्माकर वळवी नावाचे जे नेते आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना मूर्ख आणि बेडर म्हटलं होतं. त्या पुढे जाऊन ते म्हणतात की धनगर समाजाला घटनाबाह्य आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांच्याकडून केली जात आहे. मुख्यमंत्री यांचं शिक्षण किती आहे हे माहीत नाही. मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही. हे पद्माकर वळवी कोण आहे? तो मूर्ख माणूस. त्याला अक्कल त्याला असली पाहिजे. वळवी का काय तो का त्याला स्वतःला अक्कल आहे का हे समजलं पाहिजे. कोणत्या पक्षात काम करतो, काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय, भान ठेवून बोल का रात्रीची नशा उतरली नाही. हे असे नशेखोर लोकांचे असे स्टेटमेंट असतात. काय यांना समाजाचं देणं घेणं असतं, काय यांना बाकीच्या गोष्टीचं देणं घेणं असतं. नशा न उतरलेले लोक अशी बडबड करतात आणि त्याच्याकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही. धर्मवीर चित्रपटावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. धर्मवीर राज ठाकरेंबद्दल एकनाथ शिंदे आनंद दिघेंना म्हणतात की इतका उमदा माणूस पक्षातून कसा काय जाऊ दिला असं म्हणतात. मात्र आनंद दिघेंचं 2000 साली निधन झालं आणि हा जो सीन झाला तो 2003 साली झाला. पिक्चर पाहताना त्या गोष्टीची घटनाक्रम एकदा कधीतरी पाहाल का तुम्ही? पिक्चरमधला शॉर्ट कधीचा आहेत, कधी कसं त्यांनी ते मिक्स केलंय हे तुम्ही पाहाल का नाही? परंतु काही लोकांना तर शिवसेना त्यांच्यापासून जन्म घेतला काय शिवसेनेने अशा पद्धतीचं वक्तव्य करायला लागले. अहो शिवसेना ही बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे, तुम्ही नाही आहे. तुम्हाला काय इतिहास माहिती आहे? आणि आनंद दिघेंचा आणि एकनाथ शिंदेंचा जो संवाद आहे ते कोणत्या काळातला आहे? त्यांच्याकडे जेव्हा ते प्रगट झाले किंवा त्यांना जे दिसले त्या टायमाला त्यांना प्रश्न विचारलेला प्रश्न त्याचा ना ह्याचा संबंध कसा जोडतायत. मुळामध्ये दिघे साहेबांनी केलेल्या कामावर पाणी फिरण्याचं काम हे लोक जाणून करायचा प्रयत्न करतायत. पिक्चरचं टायटल काय? धर्मवीर 2 मध्ये काय दिलंय? हिंदुत्वाचं एक उदाहरण जे आनंद दिघे साहेब जगले यावर आधारित तो पिक्चर आहे. आणि त्याच्यामध्ये घटनाक्रमामध्ये तुम्ही जर पाहिलात तर एखाद्या वेळेला आनंद दिघे साहेब एकनाथ शिंदे साहेबांचं तुम्हाला स्वप्नात दाखवलं गेलेलं आहे, कधी त्यांच्याशी संवाद साधताना दाखवलं गेलेलं आहे. आणि त्या संवादामधून हे डायरेक्टरनी त्या अँगलनी ते चित्रित केलेलं आहे. त्याला
साल कोणतं वर्ष कोणतं असं संदर्भ लावून पिक्चर चुकीचा बनवला आहे असं जे काय प्रिडिक्शन करतायत ते मुळात चुकीचं आहे. धर्मवीर हे गुवाहाटी किंवा गोवा फिरणारे नव्हते, तर थेट ठाण्यामधून मातोश्रीवर जाणार होते. पिक्चरमध्ये टेक्निक काय असं अंबादास दानवे पुढं असंही म्हणतात की नाही का बाळासाहेब ठाकरेपेक्षा दिघेंना मोठं दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात. हा पिक्चर मुळामध्ये यांच्या आकलीचा जो काही कमीपणा हा याला दिसून येतो. आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित तो पिक्चर आहे. बाळासाहेबांची बरोबरी स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो. दिघे साहेब हे ठाण्यापासून मातोश्रीपर्यंत जायचे. तो काळ तसा होता की तिथं आमचं दैवत बसलेलं होतं आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं समाधान मिळत होतं. परंतु आता आम्ही जरी ठाण्याहूनच नाही महाराष्ट्रातून जर मातोश्रीवर गेलं तर मातोश्रीचे लोक हे सिल्वर वॉकवर बसलेले असतात. तर मग आम्ही जायचं कुणाकडं? म्हणून आम्हाला तिकडं सिल्वर वॉकला जायचं नव्हतं, म्हणून आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो होतो. हे यांना लक्षात यायला थोडा वेळ लागेल. दुसरं असं आहे की अंधेरी पोटनिवडणूक आता कालची जी सिनेट निवडणूक झाली तोपर्यंत ठाकरेंचेच विजय झालेला आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे. आता ते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते म्हणतात की मुंबई ही शिवसेनेची ठाकरेंचीच आहे. कसं बघतात? ग्रामपंचायतीमध्ये झालेला विजय हा लोकसभेचा पंतप्रधान ठरवतो की काय अशा आविर्भाव त्यांनी केले ते वक्तव्य आहे. सिनेटची निवडणूक या तिथलच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्याबरोबर असलेल्या ग्रुपवर अवलंबून असते. त्याचा डायरेक्ट राजकारणाशी संबंध, राज्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, देशाच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, जगाच्या राजकारणावर काय परिणाम होईल, हे मोहम्मद तुगलक लोक या पद्धतीचं वक्तव्य करतात. एक निवडणूक प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढली जाते. ती सिनेटची निवडणूक त्या विद्यार्थ्याने जिंकली, त्यांचं आम्ही अभिनंदन करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस असं म्हटलंय की एकनाथ शिंदे यांचं आमचं राजकारणात भावनिक नातं आहे, पण अजितदादासोबत राजकीय नातं. निश्चित शिवसेना भाजपची युती ही गेली 25-30 वर्षापासूनची युती आहे. ही युती ना एकनाथ शिंदे साहेबांनी केली ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. ही युतीचे शिल्पकार जे आहेत, मग माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, प्रमोद महाराजजी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणीजी असतील, या मोठ्या नेत्यांनी केलेली ती युती आणि ती युती आतापर्यंत टिकत आलेली. म्हणून त्याच्यामध्ये एक भावनिक नातं आहे. राजकारणामध्ये ॲडजस्टमेंट किंवा राजकारणामध्ये सत्तेसाठी झालेली उलथापालथ हा भाग वेगळा आहे. अजितदादा ज्या टायमाला आमच्याबरोबर आम्ही सत्ता स्थापन करोबर आले त्या टायमाला ते राजकीय गणित हे मांडलं जातं. मुख्यमंत्री पद हे फिरते हवे. राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसची भाजपकडे मागणी आहे, अजित पवारांची अमित शहाकडे मागणी असल्याचं कळतं. मुख्यमंत्री सध्याला फिरत आहेत. आता ते फिरते कसे हवेत हे आपण विधानसभेनंतर ठरवू. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की आता त्याचाच मी तेच सांगतोय तुम्हाला की याचा सर्व निर्णय विधानसभेच्या निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते जेव्हा बसतील ते घेतील. अंबादास दानवेंनी आता असं वक्तव्य केलेलं आहे की 60 जणांची यादी तयार आहे त्यांच्या शिवसेनेची उमेदवारांची. कदाचित त्यांना उभाटा गटाला 60च जागा द्यायचा त्यांचा मनोदय असावा महाविकास आघाडीचा. म्हणून त्या 60 जागाबद्दलचा त्यांचा तो जो कॉन्फिडन्स आहे तो 60 जागेपर्यंतच आहे. यापुढे ते जागा वाढतील का नाही याची शक्यता कमी असल्यामुळे त्याने केलेलं ते वक्तव्य आहे. नरहरी झिरवळ हे आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले. सोमवारपासून मंत्रालयासमोर गांधी पुतळ्यासमोर झिरवळ हे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. झिरवळांनी आंदोलन जरूर करावं, सरकारमधला ते एक पार्ट आहेत. परंतु आंदोलन करण्यापूर्वी आपण ज्या सरकारमध्ये सहभागी आहोत त्यांच्याशी त्यांनी बोललं पाहिजे, त्यांनी त्यांचं सल्लामसलत घेतली पाहिजे. पक्षातलाच नेता पक्षाच्याच नेत्याच्या विरोधात बसतो हे बरोबर दिसणार नाही. म्हणून त्याच्यावर पहिलं शिष्टमंडळात सहज जाऊन भेटणे आणि नंतर आंदोलन बसणे हे अपेक्षित आहे. रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करा अशी काँग्रेसची मागणी. पहिले हे सांगावं की टॅपिंग केले ते इलिगल असेल तर त्यावर कारवाई व्हावी, प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे. त्यांनी टॅपिंग केली असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी हे सर्व ठीक आहे. परंतु त्यांची नियुक्ती आता जी झालेली आहे ती कायदेशीर आहे. कुणी मागणी केली म्हणून इतक्या मोठ्या पदावरच्या माणसाला खाली उतरवता येत नाही. अंबादास दानवेंनी ट्विट केलंय
त्यात ते सिनेट निवडणुकीवरून असं म्हणतात की अब्दालीच्या फौजदारांनो, वाघाचे पट्टे लावून फिरणाऱ्या लांडग्यानो, म्हणजे तुमच्याकडे त्यांचा लोक आहे, आधी पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा. अंबादासने चांगल्या पद्धतीने आदित्य ठाकरेला प्लीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बापाचं आता उभाठाचं चालत नाही, उद्धव साहेबाचं चालत नाही. भविष्यातलं नेतृत्व म्हणून कदाचित अंबादास दानवेने हे वक्तव्य केलं असेल. नेता खुश तर कार्यकर्ता खुश, या पद्धतीचं त्यांचं वक्तव्य त्याचा राजकारणाशी आणि त्याच्याशी काही संबंध नाही. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत आहे की शरद पवार आणि काँग्रेस या दोघांनी मिळून 244 जागा ठरवलेल्या आहेत, त्यामुळे फक्त 44 जागा या उभाटा गटाला उरतात. उभाटा गटाबरोबर युती होती का नाही याची शक्यताच कमी आहे. माझी जी माहिती आहे फार आग्रही आहेत, जे दिल्ली यांच्या वाऱ्या चालल्यात, प्रत्येकाला भेटणं चाललंय, लोटांगण घालणं चाललंय, ते यासाठी की कमीत कमी आम्हाला 100ची मागणी करतो, परंतु 70-80 जागा तरी आम्हाला द्याव्यात, ही उभाटा गटाची मागणी आहे. आणि त्या मागणीला ते सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. कितीही यांनी सांगितलं की आमची इतक्या जागेवर बोलणी कंप्लीट झालेली आहे, कोणत्याही जागेवर त्यांची बोलणी कंप्लीट झाली नाही. याबद्दलचा सुद्धा सुतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी केलेला आहे आणि राष्ट्रवादीने सुद्धा केलेला आहे. धर्मवीर सिनेमाचा जो सीन आहे त्याच्यावर जबरदस्त टीका यांनी केलेली आहे तुमचे मित्र राऊतांनी, की दिघे साहेबांची डेड बॉडी घेऊन आताचे मुख्यमंत्री खांद्यावर टाकून पळत आहेत. हे बरोबर नाही, कारण त्या घटनेचा मी साक्षीदार आहे. फक्त पैसा कमवण्यासाठी दिघे साहेबांचं यांनी कुठे होते संजय राऊत, होते कुठे, हे पक्षात होते, हे सामनामध्ये आपल्या कारकुनी करत होते ना. पक्षात कसले होते, कोण म्हणतं पक्षात होते ते? दिघे साहेबांचा मृत्यू झाला त्यावेळेस पक्षात आम्ही होतो, हे सामनामध्ये नौकर होते. पक्षाची बाजू मांडायला त्या टायमाला यांना संधी सुद्धा नव्हती. हे काय बोलतात हे? बाळासाहेबांनी कित्येक वेळा यांना काय बोललेलं हे साक्षीदार आम्ही आहोत. पक्षामध्ये केव्हा काम करायला लागले, एखाद्या पेपरमध्ये आपण जर काम करायला लागलो किंवा एखाद्या कंपनीत कामाला लागलो, याचा अर्थ त्या कंपनीचे मालक समजण्यासारखे आविर्भाव जे बोलता येत नाही. तुमची ती मालकी नाही, ती शिवसैनिकांची मालकी आहे. शिवसेना हे शिवसैनिकांनी उभी केलेली शिवसेना आहे, शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं. प्रत्येक ठिकाणी मी होतो, प्रत्येक ठिकाणी मी होतो. शिवसेना फोडायला तुम्ही होता एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून असे बेताल वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करू नका. जसं ह्या सगळ्या आंदोलनात हे होते, ह्यांनी लाठ्या खाल्ल्यात. सामनाच्या कार्यालयामध्ये AC मध्ये बसणाऱ्यांनी ह्याच्या गप्पा मारणं योग्य नाही. खरं आहे का, तसं सीन होता का तो? म्हणजे एकनाथ शिंदे खरंच आहे वस्तुस्थिती. आता यांना काय माहिती, तसा सीन तो आहेच, मुळात आहे. आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय. दुपारी होणारा डिस्चार्ज त्या आनंद दिघे साहेबांचा अचानक मारतात, बोलता चालता मारतात ताबडतोब, आणि त्याला अटॅक दाखवलं जाते. या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येतो, कालांतराने पुढे येतील. अहो ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला, लोक मेले असते सगळे, हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात, सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते. या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथलच्या सर्व शिवसैनिकांनी केलं. त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते, एवढाच त्याचा अर्थ आहे. परंतु एकनाथ शिंदे हायलाईट झाला की यांच्या पोटात गोळा का उठतो. संजय राऊतांचं नाव आलं की तुम्ही अचानक असे हायपर का होता? अहो ते नव्हते ना, अहो यांचा संबंध नव्हता ना. आंदोलनाचा एखादा फोटो तर दाखवा, एक फोटो दाखवा ना कुठं तरी. हे 4 आंदोलनामध्ये संजय राऊत या ठिकाणी झेंडा घेऊन उभे होते म्हणून. स्टेजवर तर तुम्हाला जागाच नव्हती, पण ते झेंडा घेतल्याचे फोटो तर 4 दाखवा. एकाच टप्प्यात निवडणुका घ्या अशा पद्धतीची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. एकाच टप्प्यात जरी निवडणूक घेतल्या तरी आम्हाला आमचा त्याला विरोध नाही. यावर निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा. इथे काँग्रेसचा दबाव आहे, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट जाणीवपूर्वक दबाव निर्माण करत असेल तर त्यांना सांगली पॅटर्नची आठवण करून द्या, असं काँग्रेसच्या केंद्राने राज्यातील नेत्यांना सूचना. मी वारंवार सांगतोय, काँग्रेस हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. काँग्रेसला एवढी याची जाणीव झालेली आहे
की आपल्यामुळे उबाटा गटाचे काही खासदार निवडून आलेले आहेत, नसता यांचं पानिपत झालं असतं. जे नेरेटिव्ह त्यांनी सेट केला होता दलित समाजाबद्दल घटना बदलणार म्हणून, मुस्लिम समाजाबद्दल की तुम्हाला पाकिस्तानला पाठवलं जाईल म्हणून, आणि ती जी काय मताची वोट बँक मुळामध्ये जी काँग्रेसकडे होती ती काही अंशी उबाटाकडे टर्न झाल्यामुळं उबाटाचे सीट वाढले होते आणि तो उबाटाला आता यांना गाडायचं आहे म्हणून ते काँग्रेस उबाटाला बरोबर घेऊन जायला तयार नाही. आपली वोट बँक जर इकडं तिकडं जर विचलित झाली तर भविष्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व संपेल हे त्यांना जाणीव झाल्यामुळं आता ते उबाटाशी त्याच पद्धतीने ट्रीटमेंट करतील आणि त्यांना उबाटाच्या लोकांना त्यांच्याकडे जाऊन शरण हे पत्करावं लागेल एवढं मात्र नक्की आहे. मुंबईमध्ये आज जवळपास 200 ते 250 राज्यभरातले प्रगतशील शेतकरी गेले ज्यांना पुरस्कार मिळाले राज्य सरकारच्या वतीनं आणि आज राज्यपालांच्या उपस्थितीत त्यांचं जेवण पण होतं. पण ते तिथे गेल्यानंतर त्यांना ना आंघोळ करायची जागा आहे ना संडासला जायची जागा आहे. तर राज्यभरातल्या आपल्या शेतकऱ्यांच्या महिलांचं लई फरफड सुरू आहे. म्हणजे सरकार चेष्टा करते नाही याच्याबद्दलची मला कल्पना नाही. तो राज्यपालाचा त्याचा असलेला कार्यक्रम आहे आणि त्याबद्दल मला भाष्य करणं योग्य वाटत नाही. बरं, एक सोलापूरची बातमी आहे की प्रणिती शिंदे यांच्या आरोपावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. प्लास्टिक तांदूळ नसून फोर्टिफाईड रेशन दुकानात प्लास्टिकचे तांदूळ आढळल्याचा प्रणिती शिंदेचा दावा आहे. म्हणजे रेशन दुकानामध्ये प्लास्टिकचे तांदूळ जिल्ह्यामध्ये काय घडलं याच्याबद्दलचं नाही. कलेक्टर तिथं जबाबदार आहेत, ते त्यांनी ती चौकशी केली पाहिजे आणि जर असं काही चुकीचं जर माल आलं असेल तर त्याच्यावर मोठातल्या मोठा गुन्हा दाखल केला पाहिजे. अशा प्रकारे भेसळ जर कोणता व्यापारी करत असेल तर तो एक मोठा गुन्हा ठरला जातो आणि त्याच्यावर तातडीने कारवाई करणं हे अपेक्षित आहे. थँक्यू सर. ओके.